नमस्कार मित्रांनो, मृत्यूनंतर मानवी आत्मा यमलोकात किती दिवस राहते याबद्दल गरुड पुराणात अतिशय महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. शास्त्रानुसार मृत्यूनंतर आत्मा साधारणपणे 12 ते 48 दिवसांपर्यंत यमराजांच्या दरबारात राहते. या काळात ती आपल्या आयुष्यात केलेल्या चांगल्या आणि वाईट कर्माचे फळ भोगत असते. याच कर्माच्या आधारावर आत्म्याचा पुढील प्रवास आणि नवीन जन्म ठरवला जातो. गरुड पुराणात यमदूताचे वर्णन अत्यंत भयानक करण्यात आले आहे. काळे शरीर, लाल भडक डोळे आणि भयानक चेहरा पाहून पापी आत्मा थरथर कापू लागते. यमदूत अशा आत्म्याला थेट यमलोकात घेऊन जातात, जिथे तिला तिच्या दुष्कर्माची कडक शिक्षा दिली जाते. जोपर्यंत आत्मा आपल्या सर्व पापाचे फळ पूर्णपणे भोगत नाही, तोपर्यंत तिला नरकातून मुक्ती मिळत नाही. परंतु मृत व्यक्तीच्या नावाने कुटुंबातील लोकांनी केलेले श्राद्ध, अन्नदान आणि मंत्रजप यामुळे आत्म्याला नरकाच्या यातनांपासून मोठा दिलासा मिळतो. शास्त्रात असेही सांगितले आहे की जर एखाद्या व्यक्तीचा अंतिम संस्कार योग्य विधीनुसार झाला नाही तर ती आत्मा भटकत राहते. म्हणूनच मृत्यूनंतर केलेले दाहसंस्कार आणि पिंडदान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. कमेंटमध्ये जय श्री हरी नक्की लिहा. आणि हो मित्रमैत्रिणींनो, इथे लॉंग कथा देखील खूप छान छान आहेत, त्या देखील नक्की ऐका आणि चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद मित्रांनो.